मित्रांनो, मोबाईल आज प्रत्येकाच्या हातात आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, मोबाईल खराब झाला की लोक हजार रुपये रिपेअरिंगसाठी खर्च करतात। म्हणूनच जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर मोबाईल फोन रिपेअरिंग बिझनेस हा एक पर्याय ठरू शकतो। आणि विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मोबाईल रिपेअरिंगचे सर्टिफाईड ट्रेनिंग घेऊन स्किल डेव्हलप करता येते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोबाईल रिपेअरिंग बिझनेस सुरू करण्यासाठी काय शिकावे, किती गुंतवणूक लागू शकते, ट्रेनिंग कुठे उपयोगी पडते आणि स्वतःचे दुकान सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे। मित्रांनो, या व्यवसायात मोठे दुकान किंवा प्रचंड भांडवल सुरुवातीलाच आवश्यक आहे असे नाही। आज स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे मोबाईल रिपेअरिंग, सॉफ्टवेअर प्रॉब्लेम, डिस्प्ले, बॅटरी, चार्जिंग आणि इतर छोट्या मोठ्या समस्यासाठी रिपेअरिंग सर्व्हिसची गरज कायम असते। पण हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी योग्य ट्रेनिंग आणि प्रॅक्टिकल स्किल असणे खूप महत्त्वाचे आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मोबाईल रिपेअरिंग मध्ये काय शिकता येतं? तर मित्रांनो, मोबाईल रिपेअरिंग ट्रेनिंग मध्ये साधारणपणे अनेक प्रकारच्या गोष्टी शिकवल्या जातात। उदाहरण सांगायचं तर मोबाईलची बेसिक स्ट्रक्चर समजून घेणे, हार्डवेअर कॉम्पेटेंट ओळखणे, चार्जिंग रिलेटेड प्रॉब्लेम, बॅटरी रिलेटेड प्रॉब्लेम, डिस्प्ले अँड टच प्रॉब्लेम, स्पीकर आणि मायक्रोफोन प्रॉब्लेम, सॉफ्टवेअर रिलेटेड इश्यू, बेसिक ट्रबल शूटिंग आणि रिपेअरिंगसाठी वापरली जाणारी टूल्स हाताळणे। म्हणजे फक्त मोबाईल उघडणे नाही तर प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून त्यावर योग्य सोल्युशन देण्याची स्किल विकसित करणे महत्त्वाचे आहे। आता सर्टिफाईड ट्रेनिंग का महत्त्वाचे? तर जर तुम्हाला फक्त स्वतःचा मोबाईल रिपेअरिंग करायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण जर तुम्हाला मोबाईल रिपेअरिंगला बिझनेस म्हणून करायचे असेल तर प्रोफेशनल ट्रेनिंग घेणे फायदेशीर ठरू शकते। ट्रेनिंगमुळे तुम्हाला बेसिक नॉलेज सोबत प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मिळू शकतो। तसेच काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स पूर्ण केल्यानंतर सर्टिफिकेटही दिले जाते। मात्र कोर्स निवडताना फक्त सर्टिफिकेट पाहू नका, प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे का, ट्रेनरचा अनुभव काय आहे, कोर्समध्ये टॉपिक कोणते आहे, टूल्सवर प्रत्यक्ष काम करून घेतले जाते का नाही, या गोष्टी नक्की तपासा। आता व्यवसायासाठी किती गुंतवणूक लागू शकते? मोबाईल रिपेअरिंग बिझनेसची सुरुवात किती पैशात होईल हे तुमच्या सेटअपवर अवलंबून आहे। जर तुम्ही सुरुवातीला छोट्या सेटअपमधून काम सुरू केले तर मोठ्या दुकानापेक्षा खर्च कमी ठेवला तर तुम्हाला मुख्यतः रिपेअरिंग टूल्स, सोल्डरिंग इक्विपमेंट, मल्टीमीटर, पॉवर सप्लाय, सॉफ्टवेअर रिलेटेड टूल्स, वर्किंग टेबल आणि इतर आवश्यक एक्सेसरीज याची गरज लागू शकते। याशिवाय दुकान घेतल्यावर भाडे, फर्निचर, इलेक्ट्रिसिटी आणि इतर खर्च वेगळा असेल। म्हणून सुरुवातीला मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा स्किल, बेसिक टूल्स, छोटा सेटअप या पद्धतीने सुरुवात करणे हे लोकांसाठी प्रॅक्टिकली ठरू शकते। आता स्वतःचे दुकान सुरू करण्यापूर्वी हे नक्की करा, सगळ्यात आधी मोबाईल रिपेअरिंग नीट शिका, त्यानंतर काही काळ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्या। कारण कस्टमरचा महागडा स्मार्टफोन हातात घेतल्यानंतर छोटी चूक देखील नुकसान करू शकते। म्हणून सुरुवातीला शिका, प्रॅक्टिस करा, एक्सपिरियन्स मिळवा, मग बिझनेस वाढवा। ही पद्धत जास्त सुरक्षित आहे। कमाई कशी होऊ शकते? या व्यवसायात कमाई ही तुम्ही कोणत्या प्रकारच्या रिपेअरिंग सर्व्हिस देता, किती कस्टमर येतात, लोकेशन काय आहे आणि तुमचे स्किल लेवल किती आहे यावर अवलंबून असते। फक्त मोबाईल रिपेअरिंगवर अवलंबून न राहता तुम्ही मोबाईल ॲक्सेसरीज, टेम्परेचर ग्लास, चार्जर, केबल, मोबाईल सॉफ्टवेअर सर्व्हिस आणि इतर रिलेटेड सर्व्हिस यांचाही विचार करू शकता। यामुळे एकाच कस्टमरकडून वेगवेगळ्या सर्व्हिस मिळवण्याची शक्यता वाढते। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मोबाईल रिपेअरिंग बिझनेस म्हणजे आज ट्रेनिंग घेतली आणि उद्यापासून मोठी कमाई सुरू झाली असे नाही। यासाठी स्किल, प्रॅक्टिस, पेशन्स आणि कस्टमर ट्रस्ट आवश्यक आहे। विशेषतः मदरबोर्ड किंवा ॲडव्हान्सेस रिपेअरिंग सारख्या कामासाठी पुरेसा अनुभव नसताना एक्सपेरिमेंट करणे टाळा। पहिले स्किल मजबूत करा आणि नंतर हळूहळू सर्व्हिस वाढवा। तर मित्रांनो, जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत एखादा स्किल बेस्ड बिझनेस सुरू करायचा असेल तर मोबाईल रिपेअरिंग, फोन रिपेअरिंग बिझनेस हा विचार करण्यासारखा पर्याय आहे। सुरुवात करण्यापूर्वी योग्य मोबाईल रिपेअरिंग ट्रेनिंग आणि प्रॅक्टिकल नॉलेज घ्या। नंतर छोट्या सेटअपपासून सुरुवात करून अनुभव वाढवत व्यवसायाचा मोठा करता येतो। आणि जर तुम्हाला अशाच प्रकारच्या कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारे बिझनेस आयडिया, ट्रेनिंग आणि गव्हर्नमेंट रिलेटेड माहिती मराठीत पाहायला आवडत असेल तर मराठी मित्र या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रासोबत शेअर करा। धन्यवाद।